12वी बोर्ड परीक्षा मराठीचा जो पेपर होणार आहे तो तुमचा 12 तारखेला होणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे. हे तुमच्यासाठी एकदम आम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती मागच्या वर्षी 2 वर्षापासून 12वी आणि 10वीचे एकदम व्यवस्थित व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसाद देखील आहे. तसंच ह्या व्हिडिओला देखील ठेवा आणि मागच्या वेळेस सारख्याच ज्या 50K प्लस व्ह्यूज जशा ह्या व्हिडिओला जातील तसं तुमच्यासाठी मी नवीन काहीतरी तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आणणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला फक्त काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो. फक्त एक लाईकचं बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा बोर्ड एक्झाम होईपर्यंत. त्यानंतर 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपली सेपरेट CET चॅनल आहे, तर त्या CET चॅनलवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी आपल्या या चॅनलला काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला असेल, बऱ्याचचा काहीच झाला नसेल आणि बऱ्याचांचा निम्मा झाला असेल. ठीक आहे, असे 3 कॅटेगरीमध्ये आपण विद्यार्थी डिवाईड केलेले आहेत. 0% अभ्यास, एक 50% अभ्यास आणि एक 100% अभ्यास, अशा पद्धतीने 3 कॅटेगरीमध्ये आपण विद्यार्थी डिवाईड केलेले आहेत. आता यामध्ये तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत बसले तरी तुम्हाला या ठिकाणं किती, तर मी या कॅटेगरीवाल्याला जर पास व्हायचं असेल तर पास 100% होणार आहात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या विद्यार्थ्यांना जर 100%मध्ये जायचं असेल, म्हणजे चांगला अभ्यास करून चांगली स्कोअर करायचा आहे, फक्त पण निम्माच अभ्यास झाला आहे, तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणं स्कोरिंग जास्त करू शकता. म्हणजे 50% अभ्यास झाला आहे तर तुमचा अजून ह्या व्हिडिओमधून 70 ते 80% होईल आणि बाकीचा सेल्फ स्टडी होऊन आन्सर 100% आणि 100% विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमचा रिव्हिजन म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओ स्टार्ट करूया. पहा, एक बोर्डाची सरावासाठी एक कृतीपत्रिका घेतलेली आहे, पण सगळ्यात पहिले 3 मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. पेपर सॉल्व करण्याच्या आधी, म्हणजे तुम्हाला पेपरला जायच्या आधी किंवा आत्तापासूनच तुम्ही तयारी करा की तुम्हाला सगळ्यात पहिले पेपर पॅटर्न माहीत पाहिजे. पेपर पॅटर्न मी त्यामुळे डिस्कस करणार आहे. पेपर पॅटर्न म्हणजे काय, तर क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं असतं हे जर बऱ्याच जणांना माहीत नसतं, त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्याची टेक्निक चुकते. तर एकदम सोपं आहे, ते स्वरूप जर लक्षात घेतलं तर तुम्हाला 100% ज्या विद्यार्थ्यांना पास पण व्हायची हे नाही ते विद्यार्थी देखील पास होतील 0% वाले. त्यामुळे तुम्हाला पेपरचं पॅटर्न आधी मी समजून सांगेल. 2 नंबर्स तुम्हाला सांगेल, टाईम मॅनेजमेंट कशी करायची हे देखील याच व्हिडिओमध्ये सांगेल आणि ही जी क्वेश्चन पेपर आपण घेतलेली आहे सरावासाठी बोर्डाची कृतीपत्रिका, ही देखील मी तुम्हाला सांगणार आहे कशी सॉल्व करायची. 3 तासाच्या आत टाईम मॅनेजमेंट सगळं सांगणार आणि पेपर प्रेझेंटेशन कसं राहील हे देखील सांगणार आहे. व्हिडिओ मोठा होईल, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुम्ही अजूनही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या ठिकाणी इम्पॉर्टंट नोट्स वगैरे पडत राहतात आणि त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्रामला देखील जॉईन करून घ्या, त्या ठिकाणी देखील पडतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. मेन म्हणजे आपण काय पाहूया, पेपर पॅटर्न पाहूया. सगळ्यात मेन म्हणजे पेपर पॅटर्न. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पेपर पॅटर्न काय आहे आता पहा. तुम्हाला माहिती आहे 80 गुणचा पेपर असतो, 80 गुणचा असतो. सगळ्यात पहिलं जे असतं तो विभाग असतो गद्य. गद्य म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे गद्य म्हणजे उतारा. ठीक आहे, तो किती मार्कला येतो, 20 मार्क्सला येतो. त्यानंतर 2 नंबर आहे पद्य. पद्य म्हणजे काय, कविता. कविता किती मार्कला येते, 16. किती झाले, आता 36 मार्क्स झाले. मग तुम्ही गद्य आणि पद्य म्हणजे पुस्तकातूनच तुम्हाला डायरेक्ट 36 मार्क्स मिळत आहेत. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, किती इझी अभ्यास आहे हा. साहित्य प्रकार, कथा, हे सगळं मी डिस्कस करणार आहे वरती क्वेश्चन पेपरमध्ये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याला 10 गुण असतात. उपयोजित लेखन म्हणजे पत्रलेखन वगैरे हे जे असते याला किती गुण आहेत, 14 गुण आहेत. ठीक आहे, आता 10 गुणला तर पत्रलेखनच आहे, त्यामुळे मी तुम्हाला त्याचा देखील सेपरेट व्हिडिओ देईन. ठीक आहे, पत्रलेखनाचा व्हिडिओ देऊन टाकेल, काय अडचण नाही, आज तो पडून जाईल. ठीक आहे, कमेंट करा तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ पाहिजे याच्यापैकी. व्याकरण व लेखन वगैरे सगळं व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. हे झाले 80 गुण. 80 गुण पडले फिक्स, पडले सर, हो सर. आता चला क्वेश्चन पेपर पॅटर्न समजला का, समजला असेलच तुम्हाला, मला माहिती आहे. व्हिडिओ जरी 40-50 मिनटाचा हो तरी तुम्ही इथून हालायचं नाही, कारण की तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर. 3 तासाचा पेपर, 80 गुण आहेत. कृतीपत्रिकेसाठी काही सूचना राहतात, तर ते या ठिकाणी सूचना तुम्ही वाचून शकता, काही अडचण नाही, याची काही आवश्यकता नाही. एवढी सगळ्या सूचना तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 10वीला पेपर दिलेले आहेत, हुशार विद्यार्थ्यात. पहिला विभाग गद्य 20 गुण मिळाले कसे, म्हणजे मिळतील कसे याच्यावर पाहूया. कृती क्रमांक 1, पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक उतारा दिला जाईल विद्यार्थी मित्रांनो. आता एक पुस्तकातला म्हणजे सीन पॅसेज आहे, आता एक पुस्तकातला उतारा दिला जाईल, पहा दिला आहे का, हो सर दिला आहे. मग आता याच्यात काय करायचं सर,
तर तुम्हाला सांगतो उतार्याचे क्वेश्चन कसे सोडायचे आणि कसे आउट ऑफ मार्क्स घ्यायचे हे सांगतो. पहा, अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतो, तुम्हाला फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे, एवढंच करा आमच्यासाठी, ठीक आहे. सगळ्यात पहिले उतारा जो आहे तो काय करा या ठिकाणं आताचा, हां ठीक. आता उतारा एकदा वाचा, काहीच पाहू नका. उतारा एकदा पहिलं वाचा, सगळा उतारा वाचून झाला हो सर झाला. त्यानंतर काय करा, प्रश्नाकडे या. उतारा एकदम भारी वाचा, म्हणजे सगळं कशाबद्दल आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न वाचा. आता प्रश्न वाचा म्हणजे काय, तर पहा परिणाम लिहा. आता एक प्रश्न आहे, माणसं अस्वस्थ किंवा उदास होतात तेव्हा काय केलं पाहिजे. 2 याच्यात मुद्दे आले असतील, पुढील चौकटी पूर्ण करा. 2 मुद्दे आले असतील तर ह्या चौकटी वगैरे. आता काय, खेळायचा आणि छंदाचा उद्देश आणि पोटा पाण्यासाठी करतात तो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता वाचलेला आहे. पोटा पाण्यासाठी काय करतात, उद्योग करतात. आनंदासाठी छंद, ठीक आहे. पोटा पाण्यासाठी करतात तो, याला उद्योग म्हणतात. उद्योग, इथं उद्योग लिहा. म्हणजे हा शब्द जो आहे कुठं आहे, तो पोटा पाण्यासाठी. हा जो शब्द आहे पोटा पाण्यासाठी जो करतात तो शब्द इथं लिहा. झालं. म्हणजे उतारा वाचल्यानंतर तुम्हाला लगेच येईल, लगेच कळून जाईल की काय खेळाचा. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे, खेळाचा आणि छंदाचा उद्देश काय असतो, आनंद असतो. हा आनंद शब्द लिहा. म्हणजे तुम्ही वाचा, प्रश्न वाचा आणि परत उतारा वाचा, म्हणजे तुम्हाला परत कळेल. हे पूर्ण उतारा वाचून घ्यायचा. सोमतचे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मार्क्स फिक्स आहेत. सोमत 4 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. कसे, सोमतमध्ये तुमचं स्वतःचं मत मांडायचं, काही लिहू शकता. मग तुम्ही सोमत म्हणजे तुम्हाला काही पण मुभा दिली जाते, ठीक आहे. आता पहा 2 सोमत दिलेले आहेत, कोणतंही एक लिहायचं, ठीक आहे. पहा आनंद हवा असेल तर थोडं वेड व्हावं लागतं, ठीक आहे. या विधानाची जो साधक बाधक चर्चा तुमच्या शब्दात लिहा. बरोबर आहे, असं तसं लिहायचं. आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला थोडं वेळ व्हायला लागतं. हे वाक्यास मी सहमत आहे, मला हे वाक्य फार आवडलं. याच्यातच तुम्हाला जास्त लिहायचं, ठीक आहे. आणि या वाक्याने आजपर्यंत जो खेळ असेल किंवा कशातून देखील आनंद शोधता आला पाहिजे, असं तसं काहीही लिहा सोमत तुमच्या मनाने. याला किती मार्क्स मिळणार, 4 मार्क्स मिळणार. 4 मार्क्स सर, हो 4 मार्क्स. पहा इथं मी खोटं नाही बोलत, प्रूफ आहे. 4 मार्क्स सोमतला मिळतील सर, हो मनाने लिहिलं तर हो 100%, काय अडचण नाही. प्रश्न क्रमांक 1 झाला. आता घेऊया. मध्ये काय आहे, तर पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. 8 मार्क्सचा प्रश्न आहे. आता ते पहिले 10 + 8 18 मार्क्स. 18 मार्क्सचा क्वेश्चन आहे. पहा खोटं वाटत असेल, नाही, हा उतारा 8चाच आहे. 8 + 8 16. मग 4 मार्क्स कुठं आहे, तर सांगतो बाळांनो. 4 मार्क्सचं काय विषय आहे ते पण सांगतो. हा देखील उतारा आहे. हा उतारा वाचायचा, सेम तशीच पद्धत. आधी वाचायचा, नंतर प्रश्न पाहिजे, परत वाचायचा, प्रश्नाच्या उत्तराखाली अंडरलाईन करा आणि त्यानंतर त्याच्याकडनं हे करा. 4 मार्क्स कुठं होते सर, हे इथं लपलेले होते ते गुपचूप. असे फ्रीचे मार्क्स म्हणजे जे मिळतील असे मार्क्स काय होतात, लपून बसतात. तर तेच मार्क्स शोधायचे आहेत आपल्याला. प्रश्न क्रमांक 1चा यामध्ये काय सोडायचं आहे, तर पहा पुढील उताराच्या आधारे काय सूचनेनुसार कृती करायची. अजून एक उतार दिलाय, हो, पण तो काय 4 मार्क्सचा आहे. 4 मार्क्सचा आहे, चौकटी पूर्ण करा. एकदम सोपा आहे, तेच सेम करायचं, तीच पद्धत आहे. भेटले तुम्हाला किती मार्क्स, 20 मार्क्स. 20 मार्क कन्फर्म झाले सर, हो 100% कन्फर्म झाले. 20 मार्क्स तुमच्या आत्ता मी कन्फर्म केलेले आहेत, आत्ताच्या आता उत्तर आहे. 100% उतारा नीट वाचा विद्यार्थी मित्रांनो. उतार्यात 100% फिक्स मार्क्स आहेत. आणि मराठी हे आपला काय आहे, भाषा विषय आहे. भाषा विषयाला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळत नाहीत, पण तुम्ही पाडायचा प्रयत्न करा, ठीक आहे. का पडत नाहीत हे पहा, त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे, काय नाही, कोणता अभ्यास केला पाहिजे, कसा केला पाहिजे, कशा पद्धतीने आपलं मॅनेजमेंट पाहिजे, टाईम मॅनेजमेंट कसं पाहिजे, हे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तो तुम्ही पहा, 2 पार्टमध्ये पहा. म्हणजे तर अर्धा आत्ता पहा, स्पीड वाढून पहा, कधी आपण पूर्ण पहा, म्हणजे पहा तुमचा 100% फायदा होणार आहे, ठीक आहे. आता तुम्ही 9 ते 10 मिनिटाचा आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला, अजून 20 ते 30 मिनिटाचा पहा. 100% तुमचा मराठी विषय आहे. ज्यांना चांगले मार्क्स मिळतील त्यांना ज्यांना चांगले पडायचे असतील त्यांना मिळणार, ज्यांना पास व्हायचे असेल त्यांना पास होणार.
20 मार्क्स तर मिळाले ना तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो 20 मार्क्स मी फिक्स केले. आपली अशी साधी सरळ भाषेने विद्यार्थ्यांना खूप सोपा जातो पेपर. आपल्या व्हिडिओच्या खाली पेपर झाल्यानंतर कमेंट पाहिजे फक्त, सर थँक्यू, तुमच्यामुळं आम्हाला हा पेपर खूप इझी गेला, नाही तर आम्ही पास होण्याच्या देखील लायक नव्हतो. सर धन्यवाद. मला व्हॉट्सअपला पर्सनल मेसेज, मला इंस्टाग्रामला पर्सनल मेसेज येतात. त्यामुळे तुम्ही एकच काम करा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून आमचाही फायदा होईल आणि तुमचाही 100% फायदा होईल. तुमच्याचसाठी आम्ही हे व्हिडिओ बनवतो, तर तुम्ही जर सपोर्ट केला तर आम्ही तुमच्यासाठी अन्य अजून भारी भारी व्हिडिओज आणू. ठीक आहे. आता पहा, प्रत्येक टॉपिकवर मी काही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे. ते तुम्ही पाहून घ्यायचे 2-2, 3-3 मिनिटाचे आणि त्याच्यातून तुम्हाला हे मार्क्स फिक्स होणार आहेत. आता उतारा सोडून मी एक उतारा सोडून दाखवेल त्या व्हिडिओमध्ये पुढच्या. पण तुम्ही जर ह्या व्हिडिओला चांगला सपोर्ट केला तर चांगला लाईक मिळाले पाहिजे, चांगले कमेंट्स केल्या पाहिजे तरच. ठीक आहे. बरं, पद्य विभाग आहे. पद्य विभाग 2, पद्य 16 गुण, 20 आणि हे 16, 36 मार्क्स आत्ता तुमचे फिक्स होतील. पहा आता प्रश्न क्रमांक 2 असतो हा पहा, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या. पुढील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. पद्य म्हणजे काय? कविता. कविता कुठे आहे सर? मग खाली असते बाळा, खाली पाहायचं थोडंसं. ही कविता आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. ठीक आहे. ही कविता आहे. कवितेच्या आधारे तुम्हाला उत्तर लिहायचे. कविता वाचलेलीच असते. सीन पॅसेज राहतो, म्हणजे सीन कविता राहते, म्हणजे पुस्तकातलीच राहते, पाठ्यपुस्तकातलीच तुमच्या ही कविता दिली जाते. पाठ्यपुस्तकात 2-3 जेवढ्या काही कविता असतील तेवढ्या सगळ्या काय करून जा, लर्न करून जा, जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे. ठीक आहे. म्हणजे वाचून जा. तिच्या खालचे प्रश्न आता अपेक्षित घेतले असतील, अपेक्षितच्या मध्ये त्याचे सगळ्या कवितेचे खाली प्रश्नाचे उत्तर दिले जातात. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एका शब्दात उत्तरे लिहा. एकदम सोपा आहे कवितेच्या. कवी सवे राहणारी किंवा माणसाच्या मध्यरात्री हिंडणारी, हे कवितेतून तुम्हाला वाचायचं. आता याला किती मार्क्स आहेत? 2 मार्क्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे इतकं सोपं आहे. 2 आणि 2 हे 4 मार्क्स फिक्स झाले तुमचे. म्हणजे एका फक्त एक शब्द टाकायचा आहे या ठिकाणी. एक शब्द टाकायचा आहे. एक शब्द टाकायचा आहे. किती? 4 मार्क्स. आता खाली जर आलात तर तिसरा अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे काय? तर समाजात स्वतःचे जे वेगळेपण जपण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करावेच लागतात. स्वधारण स्पष्ट करा. म्हणजे स्वतःचा आपली क्रेडिट, इमेज म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेत, ती जर जपायची असेल तर कोणते कोणते प्रयत्न तुम्ही कराल व त्याचं स्वधारण सही स्पष्ट करा. स्पष्ट करायचं आहे तुमच्या मनाने. हे देखील सोमतसारखा प्रश्न आहे आणि त्याला 4 मार्क्स आहेत. वरती 4 आणि खाली 4, 8 मार्क्स. 8 मार्क्स फिक्स झाले आत्ताच्या या प्रश्न क्रमांक 2 मध्ये. मध्ये पहा, आता या ठिकाणी देखील 8 मार्क्स फिक्स करून देतो. ओळीचा अर्थ कसा लिहायचा? पहा, ह्या ओळी आहेत, कवितेच्याच ओळी आहेत, त्या कवितेच्या ओळी आहेत. अर्थ कसा लिहायचा मग सर? कवितेच्या ओळी आहेत, नीट वाचा आणि कणस भरू दे जीवास दुधाने. याचा जसाच तसा अर्थ घेऊ नका. कविता वाचल्या असतील तुम्ही तर त्याचा कविता वाचा. आता अजूनही वेळ गेलेली नाही. 2 मंथ्स आहेत अजूनही, किंवा 1 मंथ असताना तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल. काही वेळ गेलेली नाही. तुम्ही ही कविता वाचा, सगळ्या कविता वाचून काढा आणि तिचा अर्थ लिहा. अर्थ लिहून पहा जमते आहे का, समजून घ्या ती कविता. आता पहा, ओळीचा अर्थ फक्त 4 मार्क्सला आहे. म्हणजे तुम्ही ह्या ओळीचा अर्थ लिहायचा. ह्या ओळीचा अर्थ हा झाला हा, या ओळीचा अर्थ हा, या ओळीचा अर्थ हा, या ओळीचा अर्थ हा, या ओळीचा अर्थ हा. तर असे 4-5 ओळीचे अर्थ जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. आणि त्याला 4 मार्क्स मिळणार. पुढीलपैकी कोणती एक कृती सोडवायची? काव्यसुंदर असेल किंवा रसग्रहण असेल. सोपं सांगतो, काव्यसुंदर सोडून टाका. रसग्रहणमध्ये 3 मुद्दे लिहावे लागतात. कोणते? रसग्रहणमध्ये पहा, तुम्हाला 3 मुद्दे लिहायचे असतात. ते मी सांगतो आता या ठिकाणी. काव्यसौंदर्यामध्ये डायरेक्ट ही जी दिलेली जाते, हे जे दिलं जातं, ठीक आहे, हे काव्यसौंदर्य दिलं जातं. ते पहा, हे दिलं काय जातं तर या ठिकाणी ओळी दिल्या जातात, कवितेच्या ओळ्या, आणि त्या ओव्यातून काय करावं लागतं तुम्हाला? त्याचा अर्थ लिहावा लागतो, काव्यसौंदर्य लिहावं लागतं, भावसौंदर्य स्पष्ट करावं लागतं. आता या ठिकाणी भावसौंदर्य विचारलं आहे तर भावसौंदर्य स्पष्ट करा. दुसरं कशाला भलतंच करून बसता? भावसौंदर्य, त्या कवितेतून काय भाव निघलेला आहे हे सगळं मी एक्सप्लेन करून देणार आहे. घाबरायची कारण नाही. ठीक आहे. रसग्रहणचे 3 मुद्दे आहेत. तर कोणते तर ते तुम्हाला मी सांगतो, 1 मिनटं. ठीक आहे. तर 3 मुद्दे कोणते आहेत? तर आशा सौंदर्य आहे, नंतर भाषिक वैशिष्ट्य आहे आणि काव्यसौंदर्य आहे. हे 3 याच्यात लिहावं लागतात आणि तिन्ही वेगवेगळे लिहावं लागतं. त्यामुळे भावसौंदर्य या ठिकाणी 1 लिहून टाकायचं. ठीक आहे. एकदम इझी आहे. वरती 4 मार्क्स फिक्स. हे कसं सॉल्व करायचं हे देखील मी सांगेल. ठीक आहे. आता साहित्य प्रकार कसे? तर साहित्य प्रकारचं पहा, या ठिकाणी 10 गुण आहेत. तर पहा, प्रश्न तिसरा मध्ये काय आहे? तर पुढील उताऱ्याच्या आधारे जे आहे सूचनेनुसार कृती करायची आहे. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. उतारा वाचा सेम. ठीक आहे.
सेम 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 तसंच करायचं आहे. नंतर प्रश्न तिसऱ्यातला आ मध्ये पुढीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. कोणतेही 2 म्हणजे काय? तर 6 मार्क्सच्या ही कृती आहे. तर कोणतेही 2 म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 कृती दिल्यात. 4 कृती दिल्यात, पण याच्यातल्या 2च सोडायच्यात. पहा, याच्यातल्या 2च सोडायच्यात. या 2 सोडा किंवा या 2 सोडा. काही अडचण नाही. तुम्हाला ज्या सोडू वाटतील त्या सोडा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पहा, 6 मार्क्स फिक्स होतील त्या ठिकाणं. 2 म्हणजे 3-3 मार्क्सला एक कृती आहे. त्या ठिकाणं त्याच्या समोर काय करायचं हे दिलेलं आहे. अणूची समाज समजून घेण्यासाठी भूमिका स्पष्ट करा. बोर्डिंगमधून मुलांचे बापू गुरुजीबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दात लिहा. अणू या व्यक्ती रेखेबद्दल थोडक्यात लिहा. गडी या कथेच्या शीर्षकात जे संपर्ककर्ता जे थोडक्यात स्पष्ट करायचं असतं ते करायचं. ठीक आहे, एकदम इझी आहे, काय अडचण नाही. याचं जास्त हे करू नका. मी सांगतो उपयोजित मराठी. उपयोजित मराठी म्हणजे काय? 14 गुण फिक्स करून घ्या आत्ताच. 14 गुण कसे फिक्स करायचे ते सांगतो पहा. उपयोजित मराठी पहा विद्यार्थी मित्रांनो, एक मिनटं, कलर तुम्हाला चांगला दिसेल असं घेऊया. कृती 4. कोणती 2 कृती सोडवायच्यात पुढीलपैकी. तर पहा कशा सोडवायच्यात तर ते देखील सांगतो. एक मिनटं. या ठिकाणी थोडासा माईकचा प्रॉब्लेम आल्यानंतर थोडंसं पॉज करावं लागतं लेक्चर, पण तरीही आम्ही तुमच्यासाठी पॉज करून करून व्हिडिओ बनवत आहोत. 14 गुणचा हा जो आहे तो उपयोजित मराठी आहे. हा जो विभाग 4 आहे. तर कृती 4 पुढीलपैकी कोणती 2 कृती सोडायच्यात असेच सेम आहेत आत्तासारखं मी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यातच दिलेले आहेत. मुलाखतीचे जे विविध प्रकार असतात ते थोडक्यात लिहायचे आहेत. त्यानंतर माहिती पत्रकाची गरज विशद करा. अहवालाची आवश्यकता स्पष्ट करा आणि बातमीवर आधारित वृत्तलेखनाचे स्वरूप लिहा. तर हे देखील महत्त्वाचं आहे, हे करून जा. पुढीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवायच्या आहेत, 10 मार्क्ससाठी आहेत. तर पहा, पुढील मुद्द्यावर आधारित मुलाखत कशी घ्यावी ते थोडक्यात लिहा. पहा, हे मुलाखतीचे काही मुद्दे आहेत, कशी घ्यावी हे लिहायचं आहे. एकदम इझी आहे, तुमच्या मनाने लिहा, काही पण लिहा, पण कोणताही प्रश्न सोडू नका. आता पहा, पुढील मुद्द्यांच्या परामर्श जे घेऊन माहितीपत्रक जे सुंदर कसे बनवता येईल ते स्पष्ट करा. याच्या आधारे माहितीपत्रक सुंदर कसं बनवता येईल ते स्पष्ट करायचं आहे. तिसरा मुद्दा आहे, पुढील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखन लिहिताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर हे लिहायचं आहे. त्यानंतर पुढील मुद्द्यांच्या आधारे अहवालाचे वैशिष्ट्य लिहा. ठीक आहे, कोणतेही 2 सोडून टाका, एकदम इझी आहेत. व्याकरण व लेखन. व्याकरण व लेखन 20 मार्क्ससाठी. व्याकरण व लेखन याच्यामध्ये पाहता मी कोणते इम्पॉर्टंट सांगतोय तेवढंच करून जा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5 हा 10 मार्क्ससाठी आहे आणि सूचनेनुसार तुम्हाला कृती करायची. ठीक आहे, या ठिकाणं पहा, आता सगळ्यात मेन म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो की हे समास ओळखण्यासाठी येतं. समास ओळखण्यासाठी खूप सोपं आहे. समास ओळखण्याचा 2 मार्क्सला येतं. ठीक आहे, हा 1 मार्क्स आणि हा 1 मार्क्स. ठीक आहे, 2 मार्क्सला येतं. त्यानंतर या ठिकाणी समासचंच आहे हे पण. योग्य पर्याय निवडा. पर्यायच निवडायचे आहेत, एकदम इझी आहे. प्रश्न 5 आ मध्ये जो महत्त्वाचा आहे, निबंध कसा लिहायचा. निबंध 10 मार्क्ससाठी आहे. 10 मार्क्स फिक्स करा. 10तले तुम्हाला 8 जरी मार्क्स पडले तरी काय अडचण नाही, पण निबंध 100% लिहा. कसे पाडवायचे हे सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, निबंध लिहायचा कसा हे समजून घ्या. निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला पाहता एक टॉपिक दिला जातो. 200 ते 250 शब्दाचा हा निबंध लिहावा लागतो. टॉपिक काय दिलेला आहे तर पहा, पाठचे सौंदर्य, माझे आवडते शिक्षक, त्यानंतर भ्रमणध्वनीचे मनोगत, सूर्य मावळा नाही तर, आणि युग आहे माहिती तंत्रज्ञानाचे. हे काही टॉपिक्स दिले जातात आणि या टॉपिक्समधून एक निवडा. सगळ्यात सिम्पल निवडायचं आहे. आता माझे आवडते शिक्षक घ्या, उचला, एखाद्या सरचं नाव टाकून द्या आणि लिहा, हे माझे आवडते शिक्षक आहे. 200-250 शब्दात त्यांचं गुणगान गा, संपलं. त्यांच्यामुळे तुम्हाला किती पडले? 10 मार्क्स पडले. आणि हे आमचे मराठीचे शिक्षक आहेत, खूप छान शिकवतात, यांच्यामुळेच मी आज इथं पेपर लिहायला आहे, असं काही लिहू नका. लिहा त्यांच्याबद्दल चांगले गुण, ते काय शिकवतात, कसं शिकवतात, छान का बरं वाटतात, कमून वाटतात, कशामुळे आहेत ते, कॉलेजला शाळेत रोज हजेरी लावतात का कॉलेजला, ती त्यांची सिन्सिअरनेस किती आहे, त्यांच्यात काइंडनेस किती आहे, काय कसे आहेत, कसे वागतात, विद्यार्थ्यांसोबत कसे बोलतात, हे सगळं लिहा. 200-250 शब्द करा त्यांच्याबद्दल, काही लिहा. तुम्ही जेवढं पाहिलं तेवढं लिहा. खडूस असले तरी लिहा, ते पण काय अडचण नाही. 10 मार्क्स पाडवायचे आपल्याला.
ते थोडी सर पाहणार आहेत हे पेपर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा पेपर होता, ठीक आहे. आता मेन म्हणजे काय, मेन मुद्दा म्हणजे काय, तर तुम्हाला सांगतो, 1 मिनटं खालीच घेऊया. तर मेन मुद्दा आहे की तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मेन मुद्दा तो आहे की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, ठीक आहे. तर टाईम मॅनेजमेंटचं पहा. आता टाईम हा 3 तासाचा असतो. 3 तासाचा टाईम असतो आणि 3 तासाच्या टाईममध्ये तुम्हाला हा पूर्ण 80 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यात पहिले जे 2 ते 3 प्रश्न आहेत, ते तुम्हाला पहिल्या 30 मिनिटात सॉल्व्ह करायचे आहेत. पहिल्या 30 मिनिटात सॉल्व्ह करायचे. 1 मिनिटं, आपण इथंच आहेत ते प्रश्न. हां, हे जे पहिले गद्य, पद्य जे आहे, हे पद्यपर्यंत घ्या. हे 30 मिनिटात सॉल्व्ह करा. त्यानंतर उपयोजित लेखनपर्यंत हे जे 24 मार्क्स आहेत, वरचे 36 आणि हे 24, हे किती मिनिटात सॉल्व्ह करायचे? तुम्हाला 45 मिनिटं दिले, कारण की विचार करण्यास थोडा वेळ जाईल, ठीक आहे. हे 45 मिनिटात सॉल्व्ह करा. व्याकरण आणि याला थोडासा वेळ दिला तरी काही अडचण नाही. हे करा एक अर्धा तास, ठीक आहे. अर्धा तास. असे टोटल किती झाले? 1 तास 45 मिनिटे. 1 तास 45 मिनिटात सर तुम्ही पेपर उरकला. 3 तासाचा पेपर आहे. लिहिणं होईन का? तर हे आधी कमी टाईम धरायचा, म्हणजे थोडा जास्त लागतो. आता 1 तास 45 मिनिटे लागले, तर 2 तास धरा आणि शेवटच्या 1 तासात काय करायचं ते आता या ठिकाणी मी सांगतो. हे शेवटच्या 1 तासात रेषा वगैरे आखून घ्या. आता समजा या ठिकाणी प्रश्न संपला, डबल लाईन मारून टाका किंवा त्याचं उत्तर संपलं, सिंगल लाईन मारा किंवा काही बॉक्स वगैरे आखायचे राहिले, तर ते आखून घ्या. ठीक आहे. वेब वगैरे म्हणतो आपण त्याला, तर ते आखून घ्या. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मेन म्हणजे काय, तर तुमचे सर्वात पहिले पेपर येईल तुमच्या हातात. समजा हा पेपर आहे. पेपरच्या 2 बाजू या ठिकाणी मी काढतोय. हा पेपर आहे आणि ह्या पेपरच्या या ठिकाणी तुम्हाला अशी एक रेष दिली जाते आणि इथं एक दिली जाते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने रेष दिल्या जातात. इथं वरती तुम्हाला काहीच करायचं नाही. सगळ्यात पहिले काय करायचं, ह्या पेपरच्या इथं साईडला एक रेष मारून घ्यायची 1 सेंटीमीटरची आणि इथं एक एकदम टापटीप पेपर मिळाल्यानंतर आणि शेवटी एक मारायची, शेवटी एक मारायची आणि या ठिकाणी खालून एक मारायची. ठीक आहे. अशा पद्धतीने आखीव रेखीव काम करायचं आहे त्या पेपरचं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न लिहायचे आहेत. प्रश्न लिहायचे, त्याचे उत्तर लिहायचे, प्रश्न लिहायचे, त्याचं उत्तर लिहायचं. नवीन प्रश्न नवीन पानावर, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. नवीन प्रश्न नवीन पानावर घ्या. काही अडचण नाही. पुरवणी घ्या. पुरवणी बऱ्याच देतात. काही अडचण नाही, तसंही नाही. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट तर सांगितलं. आता शेवटचे 1 तासाचं काय करायचं सर? तर 1 तासात तुम्हाला काय करायचं, शेवटी आखून बिखून घेतल्या रेषा, सगळं केलं. हो सर, घेतल्या. मग आता आम्ही काय करायचं, तर आखून बखून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं हे लक्षात घ्या. पहिलं पान उघडा. पहिलं पान उघडा आणि त्याच्यावरती जे काय लिहिलंय, जे काय लिहिलंय तुम्ही ते सगळं तपासा. परत एकदा तपासा. इथं बरोबर आहे का? काही काही काना मात्रा चुकलेला असतो, तो पहा. फुल स्टॉप दिलाय का नाही, डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठं काय 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 सगळं पहा. क्वेश्चन पेपरमध्ये पण पहा, त्याच्यात पण पहा. असे सगळे पानं पहा. काय तुम्ही ते 10-20 पानं लिहिले असतील, ठीक आहे. काय तुम्ही ते 10-20 पानं किती लिहिल्या, सगळे पानं तपासून पाहायचे आहे, ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सांगू इच्छितो, की पेपर म्हणजे झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणं ते होलोग्राफची स्टिकर ती आधी चिटकवतात, ठीक आहे. होलोग्राफ, आता समजा हा पेपर आहे तुमचा, तर या ठिकाणं काहीच करायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगून ठेवतो आहे, इथं काय बरेच विद्यार्थी काही करतात. म्हणजे आता इथे पण बारकोड चिटकायचा असतो आणि इथं होलोग्राफ चिटकायचा असतो. तर या बाजूला तुम्हाला काहीच करायचं नाही, ठीक आहे. आधी फक्त तुमचा सीट नंबर वगैरे ते लिहून घ्यायचं आणि मी त्याचा देखील व्हिडिओ बनवेल. टेन्शन घेऊ नका. आपल्या चॅनलला सपोर्ट करा फक्त. हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांना शेअर करा. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंट करा, छानशी कमेंट करा. भेटा पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.